जय आता अरविंद काकांना पुढचा चॅप्टर शिकवावा लागेल हा. दिवस कमी आहेत आणि प्रॉब्लेम्स वाढतायत. नंदिनी मॅडम घरी आल्या, हा एक धक्का पचवता आला नाही आणि तेवढ्यात ती जुई दारात. अरविंद काकांनी धसका घेतला असणार. आज शिकायला येतील की नाही काय माहित. ठीक आहे. सगळं सावरता सावरता नाकी नऊ येतात माझ्या. एकीकडे अरविंद काका आणि दुसरीकडे केतकर काका. केतकर काका इतके प्रश्न विचारतात आणि दुसरीकडे भीती ती अरविंद काकांची की चुकून ते काही बोलून गेले तर. बरं, हे सगळं कमी म्हणून नंदिनी मॅडम आणि ती जुई. सुहास बद्दल जेव्हा केतकर काकांना कळलं तेव्हा ते खूप चिडले, हर्ट झाले. त्यानंतर तर असं वाटतं की आता कधीही सगळं संपेल. मग जेव्हा त्यांना आपल्याबद्दल कळेल तेव्हा ते आपल्याला माफही करणार नाहीत. जय, एका क्षणी असं वाटतं त्याच वेळी काकांना सगळं खरं सांगून टाकायला हवं होतं. मनावरचं केवढं मोठं ओझं उतरलं असतं आपल्या. पण काकू नाही म्हणाल्या त्यालाही कारण होतच ना. अदिती, अण्णा काही हवं होतं का? नकोय, काही नकोय. अण्णा काय झालंय? हे पहा, पाहुणा म्हणून मी इथे आलो. आपली माणसं करणार नाही त्याहीपेक्षा जास्त ह्या माणसांनी केलं माझ्यासाठी. आता आणखी किती दिवस राहायचं इथे? मी बरा झालोय आता. हे पहा, केतकर काका काही बोलत नाहीत म्हणून आपण आपला फायदा घ्यायचा का त्यांचा? मला आता लाज वाटते. शोभा अभिचा काही फोन आला होता का? कधी येत आहेत ते? हे बघ, त्यांना यायला जमत नसेल ना तर तू मला ट्रेनमध्ये बसवून दे, मी जाईन. फक्त अभिला स्टेशनवर न्यायला यायला सांग. अण्णा, तुम्हाला जर जायचं असेल तर मी तुम्हाला घेऊन जातो. ऍक्च्युली मी दादाच्या फोनची वाट बघत होतो, पण मीच फोन करतो आता त्याला. ठीक आहे? बरं, बघ काय म्हणतोय तो. तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय, निघा तुम्ही. हो. जुई, काय काय चाललंय? काय नाही, कामात लक्ष नाहीये तुझं. काय झालं, एवढी खुश काय आहेस? नंदिनी मॅडम, काल मी आदितीच्या घरी गेले होते. अण्णा भेटले मला तिथे आणि सगळेच भेटले तिथे. अरे वा, छान. जुई, एक काम करूया, आज आपण दोघी मिळून जाऊया. हा अंगारा आहे ना, केतकर काकांना द्यायचा आहे. फारच त्यांची तब्येत बिघडत चालली. या अंगाऱ्याने ना गुण येईल त्यांना. नको. का? आणि तुम्ही का नको म्हणताय? तुमच्यासाठी नाहीये काही, केतकर काकांसाठी आहे.
मी शिकायला आदितीकडे जाणार नाहीये. अगं बाई, का? का म्हणजे काय, किती गोंधळ होतो. गोंधळ कसला? गोंधळ म्हणजे अगं केवढा तो लांबचा प्रवासाचा गोंधळ, उलट सुलट प्रवास करावा लागतो. काय किती लांब पडतं ते. नाही मला नको, मी नाही जाणार. खरंय. जय नाही हा, नाही नाही घरी नाही. ठीक आहे. ठीक काय जय, असं कसं म्हणतोस तू? ठीक आहे, मग शिकणार कुठे ते? हा, अहो तुम्ही माझ्या घरी येता का? माझ्या घरी या ना, मला चालेल. नंदिनी, आम्ही कुठेही बसू पण केतकरांकडे नाही, हे ठाम आहे. बरं. नंदिनी मॅडम, अवनी बोलवलं तुम्हाला. हा, आलीच. हा, आऊ. हा, ये नंदिनी. बोलवलंत मला? हो, बस ना. ही फाईल आहे. या फाईलमध्ये आपल्या वेगवेगळ्या टूर्सना आलेल्या क्लायंटचे अनुभव आहेत. काहींनी खूप छान कॉम्प्लिमेंट्स दिले आहेत, काहींनी काही सजेशन्स दिले आहेत, काहींच्या थोड्या तक्रारी सुद्धा आहेत. म्हणजे अमुक एका बाबतीत आपण सुधारणा करायला हवी असं त्यांना वाटतंय. हा, पण म्हणजे हे बघ नंदिनी, आपण नेहमीच सगळ्यांना बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो, पण व्यक्ती तितक्या प्रकृती. खरंय. लोक सजेशन देतात त्याकडे दुर्लक्ष नाही करायचं, त्याचा विचार करायचा, म्हणजे आपल्याला सुधारायला वाव मिळतो. तर हा सगळा फीडबॅक नीट चेक कर, त्याचा डाटा तयार कर. मुख्य म्हणजे प्रत्येक सूचना आणि प्रत्येक तक्रार अविनाशला पाहायची आहे. अहो तुम्ही निश्चिंत राहा. आता हे काम तुम्ही माझ्याकडे सोपवलंय ना, म्हणजे झालंच म्हणून समजा. बरं, आणखीन काही काम आहे का? नाही. असेल तर सांगा, मी करेन. काय नंदिनी, आज खुशीत दिसतेस. म्हणजे काय हो ईशा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी एरवी काम करत नाही की काय? नाही ग, तसं नाही, पण आज नंदिनी मॅडमचा चेहरा विशेष खुललेला आहे. काय आहे काय आज? काही नाही. हे येत आहेत ना घरी. हे म्हणजे कोण असतात? अरविंद. अच्छा, बर. अरविंद घरी येत आहेत. काय विशेष, म्हणजे काय गेट टुगेदर ठरवलंय का, वाढदिवस आहे की काय कोणाचा? छे आऊ, असं काही नाहीये. ते कम्प्युटर शिकतायत ना, तर जय आणि आदिती त्यांना कम्प्युटर शिकवतायत, अकाउंटचं सॉफ्टवेअर. काय काय म्हणालीस? नाही, कुठं काय, काहीच नाही. तू आता अरविंद बद्दल काहीतरी सांगत होतीस. हो, ऍक्च्युली आऊ ते सिक्रेट आहे. ओ, सिक्रेट आहे का? बर, सिक्रेट असेल तर नको सांगूस मग. हा, पण मला सांग, हे जय आणि अदिती कुणाला काय शिकवतात ग? हे कम्प्युटर शिकवतायत ना अरविंदला. आऊ, सिक्रेट होतं ना ते, सांगायचं नव्हतं तुम्हाला. तुम्ही पण
बरं ग, आता सांगितलंस ना, मग सगळंच नीट सांग. हे असं होतं आऊ तुमच्या पुढ्यात. चटकन मनातलं बाहेर येतं. मनात काही ठेवूच नाही माणसाने, आणि लपून तर काहीच राहत नाही. तेव्हा सांग आता काय आहे हे सगळं? काय? काही नाही, म्हणजे तुम्ही यांना 15 दिवसाची मुदत दिली होती ना कम्प्युटर शिकायची, तर 15 दिवस होत आले आणि ते शिकतायत. खूप मेहनत करतायत. खूप चांगली गोष्ट आहे ग ही. पण ते तुझ्या घरी येऊन का शिकतायत? म्हणजे तिकडे जाणं येणं फार उलट पडत असेल त्यांना. नाही नाही, खरं तर ते आधी आदितीच्या घरी शिकत होते, पण ते सुद्धा तसं उलटच पडतंय ना, म्हणून मग मीच त्यांना सुचवलं की तुम्ही माझ्या घरी या म्हणून. पण ते तर आणखीनच उलट पडणार आहे. अगं नंदिनी, मला असं म्हणायचंय की बाहेर जाऊन का शिकतायत, ऑफिसमध्ये का नाही? ते नाही माहिती. ठीक आहे, मी बघते. हॅलो. हा 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 हा, येतो येतो. अरविंद काका, अदिती, अहुंनी आत बोलवलं. आऊ, काय केलं तुम्ही हे? तर उगाच तुम्ही त्या सगळ्यांना बोलवलं. आता तुम्ही त्यांना काही विचारलं तर ते चिडतील माझ्यावर. सिक्रेट होतो ना, ते सांगायचं नव्हतं. काय ग बाई, अरविंद बोलतात ना तेच खरंय. नंदिनी, तुला कशातलं काही कळतच नाही. नंदिनी, जरा शांत शांत, काही होणार नाही. मी आहे ना. येस, कम इन. अरविंद, हा काय प्रकार आहे? सॉरी, म्हणजे मी चुकून बोलून गेले. म्हणजे तुम्ही शिकताय हे सांगायचं नव्हतं, पण मी सांगितलं. सॉरी, म्हणजे चुकून सांगितलं तरी चूकच आहे ना ती. आता तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. नंदिनी, चुकून बोललीस तू. बोललीस ना चुकून. सगळं कळलंय त्यांना. हा अरविंद, एवढं रागाने बघू नका तिच्याकडे. अगं घाबरू नको ग. अरविंद काही बोलणार नाहीत तुला. काय अरविंद? नाही, आता सांगितलं तर मग ठीक आहे. तर मग मला अभिनंदन करायला हवं. आणि तुम्हाला जर मला सरप्राईज द्यायचं असेल ना, तर हे मला काहीही कळलेलं नाही असं वागते मी. बघा, पूर्ण शिकून झालं की मग द्या सरप्राईज. कशी आयडिया? मला सांगा अरविंद, किती दिवस तुम्ही असं फाईल घेऊन काम करणार आहात? अजून कसं कॉम्प्युटर मधलं काही येत नाही तुम्हाला? गुड, व्हेरी गुड अरविंद. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. आणि जय अदिती, तुमचं सुद्धा. मोठं अवघड काम हाती घेतलेत तुम्ही. अहो, पण काका खूप हुशार आहे. त्यांनी जर तयारी दाखवली नसती तर हे होऊच शकलं नसतं. खरं, अपयशातून माणूस बरंच काही शिकतो. त्यातून जोवर तुम्ही मार्ग काढत नाही तोवर तुम्हाला यश मिळत नाही. अरविंद, तुम्ही त्यातून मार्ग काढलात. खूप छान. कुठे सुरू आहेत तुमच्या ट्युशन्स?
आदितीच्या घरी. अरे वा, मग मला यायला पाहिजे एकदा ट्युशन बघायला. का ग, काय झालं? येऊ नको का? नाही नाही, या ना आऊ. पण आऊ, आता आम्ही तिथे शिकायला नाही जाणार. हा, आता ते तिथे नाही जाणार ना शिकायला. उलट पडतं ना. आणि त्यात आदितीचे काका. त्यांचं काय? सॉरी 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 ग आदिती, म्हणजे तसे चांगले आहेत ते, पण आऊ त्यांची तब्येत बरी नसते. ते ना काही बाई बरळतात. म्हणजे त्यांना आरामाची गरज आहे ना, म्हणून मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे येत जा म्हणून शिकायला. पण तेही उलटच पडणार. पण हा सगळा उलट सुलट द्राविडी प्राणायाम कशासाठी? केवढा वेळ जात असेल अरविंद त्याच्यात तुमचा? घरी मुलं आहेत, त्यांच्याकडे कोण बघणार? ऑफिस मध्येच शिकायचं ना काय? चांगली आहे ना आयडिया? तुम्हालाही ऑफिस संपल्यावर घरी जायचं असतं, इथेच शिकवा ना. आऊ, म्हणजे मी इथेच शिकत होतो, पण काका कांगडे, जरा नवरेनं बोलवलंय म्हणून सांग. नवरे साहेब, आऊंनी तुम्हाला बोलवलंय. मला का बोलवलंय? मला काय माहित. चांगले, माझ्याशिवाय या ऑफिसचं एकही काम होऊ शकत नाही हे पाहतोस ना तू. तुमच्यामुळेच तर होतंय ना सगळं. हा, नाही म्हणजे तुम्हीच करता ना सगळी कामं. हा, मला काय वाटतं माहिती नवरे साहेब, आऊंनी तुम्हाला शाब्बासकी द्यायला बोलवलं असेल. लवकर जा, तोपर्यंत ना तुमच्यासाठी एक कडक कॉपी तयार करून ठेवतो, अजून एक मशीनची. यस. अहो तुम्ही उगाच. अरविंद, मी बोलते त्यांच्याशी. आईसाहेब, तुम्ही बोलवलंत मला? हो. नवरे, अरविंद कॉम्प्युटर शिकतायत आणि त्यांनी त्याची सुरुवात ऑफिसमध्ये बसून केली, हे खरंय? हो आईसाहेब, म्हणजे मी सांगणारच होतो तुम्हाला, पण सांगितलं नाही, चूक झाली माझ्या हातनं. पण बरं झालं आता हे तुम्ही यांच्या समोरच मला विचारता येते. हो, उशिरापर्यंत ऑफिसमध्ये बसायचे. AC, लाईट, चहा, कॉफी सगळं चालू होतं. हो, ऑफिसची एक काही नियमित वेळ असते, याचंही भान नव्हतं यांना. मग मी बजावलं. म्हटलं हे ऑफिस आहे, क्लास नाहीये, शिस्त हवी. म्हणून मग मीच नकार दिला. म्हटलं हे सगळं ऑफिसच्या खर्चावर चालणार नाही. असं तुम्ही सांगितल्यावर मग काय केलं यांनी? आता मी सांगितलंय म्हटल्यानंतर कोणाची हिंमत नाहीये क्लास सुरू ठेवायची. नवरे, तुमची शिस्त अगदी वाखाणण्यासारखी आहे. जरा इकडचं तिकडे झालं की लगेच नियमांवर बोट ठेवता तुम्ही. चांगले. आणि तुम्ही? नवऱ्याने आता जे सांगितलं ते खरंय? म्हणून मग तुम्ही
दुसरीकडे शिकायला सुरुवात केली. हो. काय गरज होती? गरज काय होती दुसरीकडे शिकायला जाण्याची? नवऱ्याने सांगितलं आणि तुम्ही लगेच मनावर घेतलं. आईसाहेब, नवरे, नियमांपेक्षा माणूस महत्वाचा असतो. नियम हे माणसांसाठी असतात, त्यांची सोय बघायची असते. अरविंदची कुठलीही गैरसोय होता कामा नये. ते आपल्याकडे किती वर्ष काम करतायत हे माहिती आहे ना तुम्हाला? ते कॉम्प्युटर कशासाठी शिकतायत? त्यामुळे फायदा कोणाचा होणार आहे? कंपनीचाच ना. हेही कळतंय ना तुम्हाला? आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना ऑफिसमध्ये शिकायला बंदी घातली. आणि हे सगळं तुमचं तुम्हीच ठरवलं. हा निर्णय घेण्यापूर्वी बोललात कोणाशी? मला तर काही विचारलं नाही. आणि अविनाश तुम्हाला असं काही सांगणं शक्यच नाही. नवरे, मी तुम्हाला विचारतेय, अविनाशने सांगितले का असं? मी बोलते त्याच्याशी आत्ता. नाही आईसाहेब. अहो राहू दे, झालं ते झालं. आता पाहिलंत नवरे, आजपासून अरविंद ऑफिसमध्येच कॉम्प्युटर शिकतील. त्यांना हवा तेवढा वेळ.